मूळ याचिका आहे ती अपात्रतेसंदर्भातली आहे 16 आमदारांच्या, आणि या अपात्रतेच्या याचिकेच्या सगळ्याचा परिणाम हा पक्षचिन्हाच्या याचिकेवरती किंवा त्या निर्णयावरती कसा होऊ शकतो असा प्रश्न सुद्धा सुप्रीम कोर्टाकडनं सध्या उपस्थित केला जातोय। घटनेमध्ये राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या कुठेही लिहून ठेवण्यात आलेली नाही, ही महत्त्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडनं केली जाते। त्यामुळे जर हे सदस्य अपात्र ठरले तर त्याचा पक्षचिन्हाच्या निर्णयावरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो असंही कोर्ट विचारतंय। प्रशांत, कोणता युक्तिवाद सध्या सुरू आहे? कोर्टानं तेच विचारलेलं आहे की डिस्क्वालिफिकेशन संदर्भात जो निर्णय येईल त्याचा चिन्हाच्या निर्णयावरती नेमका कसा परिणाम होणार आहे। तर त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाची कमेंट केलेली आहे की अशा पद्धतीनं जर गोष्टी होत राहतील तर कुठलंही सरकार जे आहे ते अशा पद्धतीनं उलथवता येईल, कारण त्यांच्याकडं त्यांचा स्पीकर आहे जो या सगळ्या संदर्भातले निर्णय जो आहे तो घेऊ शकतात किंवा डिस्क्वालिफिकेशन संदर्भात निर्णय जे आहेत ते प्रलंबित ठेवू शकतात। म्हणजे याच्या आधी सुद्धा अनेक निर्णयांमध्ये हे झालेलं आहे की जेव्हा अशा पद्धतीने एखादा गट आपली बाजू बदलतो आणि अध्यक्षांच्याकडे अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका येते, तेव्हा नवीन अध्यक्ष जे आहेत ते अपात्रतेसंदर्भातला निर्णयच घेत नाही, प्रलंबित ठेवतात, आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी त्या नव्या सरकारला टिकून राहण्यामध्ये मदत होत असते। आणि त्या दृष्टीनं घटनापीठाचा हा जो प्रश्न होता की डिस्क्वालिफिकेशनची जी ऑर्डर आहे ती किती महत्त्वाची आहे, त्याचा निवडणूक चिन्हाच्या निकालावरती कसा परिणाम होतो, तर त्या दृष्टीनं कपिल सिब्बल हे सांगायचा प्रयत्न करतायत की डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते जर नाही झालं तर अशा पद्धतीनं सरकार कुठलंही उलथवणं हे काही अवघड गोष्ट नाही आहे। आणि कधी कधी निर्णय जे आहेत ते कसे ताटकळत ठेवले जातात डिस्क्वालिफिकेशनचे नवीन अध्यक्षांच्याकडून, त्यामुळे सुद्धा परिणाम होत असतो, हे सुद्धा त्यांनी कोर्टाला सांगितलं। प्रशांत, आणखी एक मुद्दा युक्तिवाद सुरू आहे, पण तातडीनं आता पक्षचिन्हाबाबत किंवा पक्षाविषयीचा निर्णय लागणं किंवा संपूर्ण प्रकरण एका व्यक्तीच्या एका संस्थेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जाणं दोन्ही गटांसाठी का आणि किती महत्त्वाचं बनलंय? नक्कीच, खरं तर कारण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोर्टाच्या या केसमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न गुंतलेले आहेत। 10 क्वेश्चन ऑफ लॉ घटनापीठासमोर आहेत आणि त्याचा निर्णय जो आहे तो त्यांना करायचा आहे। या संदर्भातल्या सगळ्या सुनावणीला वेळ लागणार आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये जी रस्त्यावरची लढाई आहे, म्हणजे उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, इतर निवडणुका आहेत, विधानसभेची एक पोटनिवडणूक प्रलंबित आहे, तर याच्यामध्ये चिन्ह कोणाच्या बाजूला जाणार हा फैसला जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या माध्यमातून एक मोठं परसेप्शन तयार होणार आहे आणि त्या दृष्टीनं ही लढाई कोण जिंकतं हे आपल्याला पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2-2.5 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनलेलं आहे, पण या सरकारची कागदोपत्री वैधता जी आहे ती अद्यापही कुठंच ठरलेली नाही आहे। म्हणजे ज्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल आहे तर ते अपात्र आहेत की नाहीत याचा निर्णय झालेला नाही आहे। त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये कुठल्या पक्षासंदर्भातला निर्णय जो आहे, कुठल्या गटाबद्दलचा, तो निर्णय देखील झालेला नाही आहे। आणि त्यामुळं पहिली एक अधिकृत ऑर्डर जी आहे ती कुठून येते, सुप्रीम कोर्टातून येते की निवडणूक आयोगातून, हे महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगातून जर आली तर ती चिन्हासंदर्भातली असेल साहजिकच, आणि त्या दृष्टीनं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। अगदी बरोबर आहे। सर्वोच्च सुनावणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आणि विशेष करून पक्षचिन्ह कुणाचं, शिवसेना पक्ष कुणाचा या मुद्द्यावरनं सध्या सुरू आहे। निकाल याच मुद्द्यावरती येणार आहे की निवडणूक आयोगाला किती अधिकार किंवा निवडणूक आयोगाला मुभा द्यायची का हा विषय निकाली लावण्यासाठी, की पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं। कपिल सिब्बल शिवसेनेच्या बाजूनं, ठाकरे गटाच्या बाजूनं सध्या युक्तिवाद करतात। त्यांचं प्रमुख म्हणणं हेच आहे की केवळ 19 जुलै जेव्हा शिंदे गट निवडणूक आयोगामध्ये गेला ती तारीख किंवा त्यानंतरचा घटनाक्रम विचारात घेतला जाऊ नये। ही सगळी प्रकरणं एकमेकांशी जोडली गेलेली प्रकरणं आहेत आणि त्याचमुळे 29 जून पासूनचा किंवा त्या आधीपासूनचा संपूर्ण घटनाक्रम विचारात घ्यावा, कारण इथे विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावापासूनचे ते 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातल्या याचिकांपासूनचे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। पण यावरती कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केली की राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय याचा कोणताही उल्लेख कुठेही घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। 10व्या सूचीनुसार फुटलेल्या पक्षाला मान्यता मिळत नाही असं कोर्टानं म्हटलंय। पक्षचिन्हाबाबतचा निर्णय याविषयी गटाला मान्यता दिली जाते, पण शिंदेंनी कोणताही गट स्थापन केलेला नाही किंवा ते कोणत्याही पक्षात विलीन झालेले नाहीयेत। फुटीर गट अपात्र ठरला तर विधिमंडळाच्या सदस्यत्वावरती त्याचा नेमका काय परिणाम होतो हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा, आणि अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या निर्णयावरती परिणाम कसा असाही सवाल घटनापीठाकडनं उपस्थित झालाय।
निवडणूक आयोगाचे अधिकार विधानसभा अध्यक्षाला आहेत का? विधानसभा अध्यक्षांचे नेमके अधिकार काय? आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे निवडणूक आयोगाला किती अधिकार, कसे अधिकार आहेत याबद्दलची स्पष्टता येण्याविषयीही कोर्टाने टिप्पणी केली आहे. शिंदे गट नेमका कोणत्या भूमिकेअंतर्गत आयोगामध्ये म्हणजे निवडणूक आयोगात गेला, हाही मुद्दा इथे उपस्थित झाला. ते विधिमंडळ पक्षाचे सदस्य म्हणून गेले की राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून गेले? राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून ते गेले असतील तर आयोगामध्ये दाद मागण्याचा त्यांचा हक्क आहे. पण राजकीय पक्षाचे ते कोणत्या सदस्य आहेत? तर ते शिवसेनेचे सदस्य आहेत. कारण ना त्यांनी शिवसेना सोडली ना शिवसेनेनं त्यांना पक्षातनं काढून टाकलंय. निवडणूक आयोग ही एक संविधानिक संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. निवडणूक आयोगाचा मूळ मुद्दा याचिकेतनं निर्माण झालाय आणि त्यावरती निर्णय होणं आता आवश्यक असल्याचं घटनापीठानं म्हटलंय. प्रशांत, खूप महत्त्वाची टिप्पणी कपिल सिब्बल यांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटाला केवळ या 10th शेड्यूलच्या कारवाईपासून वाचायचं असेल तर एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे विलिनीकरणाचा. आणि कागदोपत्री त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही कुठलंही विलिनीकरण जे आहे ते केलेलं नाहीये आणि त्यामुळं त्यांच्यावरची कारवाई जी आहे ती कशी योग्य आहे. कारण 10th शेड्यूलच्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. 10th शेड्यूल म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अशी फूट जी आहे ती अलाउड नाही. जो गट वेगळा होतोय त्यांना जर वेगळं व्हायचं असेल या संख्येनं तर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण करावं लागतं आणि ते विलिनीकरण या गटानं अद्यापही केलेलं नाहीये. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सिब्बल जे आहेत ते कोर्टाच्या समोर आणतायत. खरं तर जूनपासून आपण जे आर्ग्युमेंट बघतोय सुप्रीम कोर्टाचे, वारंवार हा मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडनं उपस्थित केला गेलेला आहे की या लोकांच्याकडं विलिनीकरण जो आहे तो एकमेव उपाय जो आहे तो उरतो. कारण 10th शेड्यूल मुळामध्ये 10th शेड्यूल याचसाठी बनवण्यात आलेलं आहे की पक्षांतर जी होतात अशी सहजपणे एखाद्या निवडणुकीनंतर आणि ज्या माध्यमातून घोडेबाजाराला ऊत येतो किंवा अनैतिक गोष्टी घडतात तर त्या घडू नयेत याच्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यातल्या या तरतुदी आहेत. आणि जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे आपण 2/3 म्हणतो पण जरी 2/3 गट फुटला तरी सुद्धा त्यांना स्वतंत्र अस्तित्व गट म्हणून ठेवता येत नाही. त्यांना दुसऱ्या एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल तेव्हाच त्या पक्षांतर बंदी कायद्याला अर्थ उरतो. हे आर्ग्युमेंट जे आहे ते उद्धव ठाकरे गटाकडनं सिब्बल आणि याच्या आधी अभिषेक मनु सिंघवी यांनी सुद्धा वारंवार केलेलं आहे. आता बघावं लागेल की कोर्ट या सगळ्या संदर्भात या पक्षांतर बंदी कायद्यातली ही जी अट आहे विलिनीकरणाची ती किती महत्त्वाची मानतोय, त्याला किती महत्त्व देतोय. कारण शिंदे गटाकडनं होणारं आर्ग्युमेंट जे आहे ते साहजिकच लोकशाहीवरती असतं. त्यांचं म्हणणं आहे की बहुमत आमच्या बाजूला आहे, आम्ही इतके लोक एका बाजूनं निर्णय घेत आहोत की आमच्या पक्षासाठी हे योग्य आहे तर आम्हीच मूळ पक्ष आहोत आणि म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. तर या मुद्द्यावरती आता पुढे काय आर्ग्युमेंट होत आहेत हे पाहावं लागेल. पण एक दिसतंय की हे सगळे आर्ग्युमेंट प्रमाणापेक्षा जास्त काळ लांबले सुद्धा आहेत. कारण आता 11:15 झालेले आहेत, अजूनही ठाकरे गटाचंच आर्ग्युमेंट चालू आहे. अजून 2 पक्षांना म्हणजे शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडायची आहे. त्यामुळे कदाचित अजून थोडासा वेळ जो आहे तो निकाल हाती यायला लागू शकतो. जेव्हा हे सगळं नाट्य घडलं तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवरती किंवा काही बंडखोरांवरती कारवाई का केली नाही, त्यांना पक्षातनं काढून का टाकलं नाही. तर आत्ताच्या आर्ग्युमेंटला ऐकल्यानंतर हा मुद्दा किती क्रुशियल होता, किती महत्त्वाचा होता आणि किती विचार करून दोनही बाजूने सावध पावलं टाकली गेली याची प्रचिती येते. प्रशांत, आपल्याला नक्कीच. खरं तर डिस्क्वालिफिकेशनची याचिका जी आहे ती अध्यक्षांच्याकडे पेंडिंग आहे. त्याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते झालेले नाही आहेत. या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं ही मागणी जी आहे ती शिवसेनेनं आधीच केलेली होती. उपाध्यक्ष जेव्हा नरहरी झिरवळ होते त्यांच्याकडेच ही याचिका आलेली होती. पण त्यावेळी कोर्टानं एक प्रकारे स्थगिती दिलेली होती या निर्णयाला अध्यक्षांच्या आणि त्याच्या आधी फ्लोर टेस्ट राज्यपालांनी त्या ठिकाणी घडवली. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. आणि कपिल सिब्बल यांचं जर आपण आजचं आर्ग्युमेंट बघितलं तर ते 19 जुलै या एका महत्त्वाच्या तारखेचा उल्लेख करतायत. ते म्हणतात की या दिवशी शिंदे गट पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये आला आणि ज्यावेळी ते आयोगामध्ये आले तेव्हा त्यांचं स्टेटस नेमकं काय होतं याच्या संदर्भातले प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. म्हणजे ते पक्षाचे त्यांच्यावरती कारवाई अपात्रतेची होणार की नाही हे निश्चित नव्हतं. हे सगळे जर प्रश्न प्रलंबित असतील तर ते आयोगामध्ये कुठल्या अधिकारानं दाद मागू शकतात हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. आणि त्यामुळं
या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शिंदे गटाचे सुद्धा नेमके काय आर्ग्युमेंट होतात हे आपल्याला बघावं लागेल, कारण त्या सगळ्या आधारावरती म्हणजे मगाशी जो एक उल्लेख कोर्टानं केलेला महत्त्वाचा होता की निवडणूक आयोग जे आहे ते शेवटी घटनात्मक संस्था आहे, बरोबर. कुठल्याही पॉईंट ऑफ रेफरन्सनं त्यांचं काम जे आहे ते आम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळं जर कपिल सिब्बलांचं आर्ग्युमेंट प्रभावी असेल, जोरदार असेल, तर त्याला काही कंडिशन्स लागू होत आहेत का निवडणूक आयोगाच्या एकूण कार्यवाहीला, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे, पण कपिल सिब्बल यांनी मूळ मुद्दा हाच उपस्थित केला की कोणत्या अधिकाराअंतर्गत किंवा काय म्हणून एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडे गेले, त्यांचं सध्याचं स्टेटस काय. कारण निवडणूक आयोगाकडे जर ते जाता आहेत तर त्यांनी शिवसेनेचे एक सदस्य म्हणून दाद मागितलेली आहे की त्यांनी कोणत्या अधिकाराअंतर्गत तिथे जाऊन आपली याचिका दाखल केली आहे, हा मुद्दा उपस्थित केलाय कपिल सिब्बल यांनी. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे, अजून 2 बाजूंचे युक्तिवाद होणं बाकी आहे, ज्यामध्ये अर्थातच शिंदे गट आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे दोघेही बाजू आपली बाजू मांडणार आहेत, आपलं म्हणणं मांडतील. पक्षाचं सदस्यत्व आहे की नाही त्या व्यक्तीकडे हे ठरवणं महत्त्वाचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपल्याला कोर्टामध्ये पाहायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.